आईने सांगितलं, हे राजा, हे बाळा, अरे अजून 4 घरची भांडी घासल, पण तुम्हाला उपाशी कधी ठेवणार नाही, जाऊ नका रे दुसऱ्याच्या दारात लेकरानं. हे आई, अगं कधी मिळेल का आम्हाला पोटभर खायला? कधी आमचं पोट भरेल ग? कुठपर्यंत आम्ही उपाशी झोपू आई? आज आम्हाला सहन होत नाही, आज आम्ही तुला सांगू शकत नाही आई. आईने सांगावं, राजा थोडे दिवस आहेत बाळा, थोड्या दिवसानं आपले दिवस येणार. आईनं भांडी घासायला सुरुवात केली. ए माय, आले डोळ्यात पाणी, दादा ऐकून जा. आईनं काय केलं माहितीये? काय केलं? भांडी घासायला गेली ना, इटलेला भात पिशवीत आणायचे पदराच्या आड दळून आणि चुलीवर तवा ठेवून त्या चुलीवर गरम करून आम्हाला चालले. लेकर आहे, आज तुम्ही आम्हाला आम्ही येऊस तर पंक्तीसाठी थांबताना गड्या. खरं सांगू का, राहुल महाराज असं नाही घडला. खरं सांगतो, या जगाच्या पाठीवर चॅनलवाल्यांनी सोशल मीडियाने महाराष्ट्रभर फेमस केलं. अजूनही आम्हाला त्या शिळ्या तुकड्याची जाणीव आहे. अजूनही आम्ही कधी अहंकार कुठल्या गोष्टीचा केला नाही. एक बोलू का, मी देवाला दररोज विनंती करतो, देवा बस, माझा प्रवास दररोज 350, 400, 500 किलोमीटरचा असतो. माझ्या ढिक्कत तेवढं माझी माय तेवढी आणि बाप तेवढा घेऊ नको ना देवा. माझ्या माघार तुला काय करायचं ते कर. खरं सांगू का, ज्याच्या जीवनातला बाप म्हणून गेला, ए आई, बाप असेल तर तुला, आहे ना तुला, वडील आहेत का? ते आहेत का आता वडील? आहेत ना? सांग बरं मला. जर बाहेरात जर आई तो गेली, बाप एका कोपऱ्याला बसू द्या, दारात पोरगा अंगणात खेळू दे, बापला फक्त म्हणावं, ए ए ए ए आत्या आली बघ. बाप दारात येतो बघ उठून आणि लिकीच्या तोंडावर हात फिरवतो आणि लिकीला काय म्हणतो, बाळा बरं आहे का ग तुझ्या प्रपंचात? म्हणते, बाबा का माझ्याकडे बघता, तुमचं बघा ना. तर बाप